महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांकरिता आधारस्तंभ पुरस्कार व शतकवीर पुरस्कार दिनांक 26 फरवरी व 27 फरवरी 2022 रोजी पाचगणी येथील पुस्तकाचे गाव भिल्लार या गावामध्ये हा शतकवीर पुरस्कार व आधारस्तंभ पुरस्कार प्रमुख वक्त्यांच्या व प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यामध्ये अलका धुपकर ज्येष्ठ पत्रकार व अरविंद गुप्ता, त्याचबरोबर डॉक्टर शालिनीताई दाभोळकर, डॉक्टर शांतनू अभ्यंकर, ॲडव्होकेट मुक्ता दाभोळकर, प्रवीण देशमुख, मिलिंद देशमुख, अण्णा आडसकर, अभिनेता किरण माने, डॉक्टर हमीद दाभोळकर व नानावटी, त्याचबरोबर राजेंद्र भिल्लारे, शिवाजीराव भिल्लारे, तेजस्विनी भिल्लारे व इतरही कार्यकर्ते राहुल थोरात यांनी कार्यक्रमाचे विशेष नियोजन केले होते। तर संचालन प्रशांत पोद्दार यांनी या प्रसंगी केले व सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तरीही हे काम आपण का केलं पाहिजे असं माझ्या मनात यायला लागलं। तर आत्ता मला ह्या परिस्थितीत जाणवतं की 100 अंक ज्यांनी विकलेत ना त्यांनी खूप मोठा विक्रम केलेला आहे आणि त्या सगळ्यांना तरुण म्हटलं पाहिजे। आता हे म्हातारे झालेत म्हणून हे अंक विकतात नाही, प्रत्येक दारात जाऊन उभं राहून त्या माणसाच्या खिशातून आणि 100-300 रुपये काढून घेणं सोपी गोष्ट नाही आहे। एकदम लाखाने एक चेक मिळणं सोपी गोष्ट। त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने मी 100 अंक नक्की विकेन असा एक स्वतःपुरती नियम करून इथून जायचं। एक दारोदारी जाऊन कसं काम करावं लागतं आणि कार्यकर्ता कसा घडत असतो त्याला किती, म्हणजे आता आपल्याला ह्यांनी सांगितलं बुरांडे सरांनी किती नाही आले तरी ते काय असे दगदगले नाहीत, नाही तर चाललो पुढे, माझं कुठं काय जाणार, म्हणजे माझा अहम दडपून पुढं मी गेलो पाहिजे हे कळलं सगळ्यात महत्त्वाचा विवेक आहे माणसामध्ये। तरच आपण कुठेतरी आत्ताच्या व्यवस्थेत विन विन मध्ये जाऊ शकतो। आत्ता आपली जी लढाई सगळी चाललेली आहे ती रिएक्टिव्ह आहे। त्याच्यामुळे आपण काय करतो की आपण असं म्हणतो की त्याने तसं केलं म्हणून आपण असं करतो। असं करून प्रश्न सुटणार आहे का हे डॉक्टरांच्या हत्येने दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे आपण जेव्हा जिंकणार आहोत तेव्हा समोरचा सुद्धा थोडासा तरी जिंकला पाहिजे हे आपण ह्याच्यापुढे लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे संघर्षाचं काम करताना सुद्धा प्रबोधनाच्या पुरख्या, तर याचा अर्थ या तुमच्या सगळ्या कामामध्येच इतकं पोटेन्शियल आहे की ते जर तुम्ही अजून मोठ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला तरी लोकांना विश्वास बसेल। एक खूप मोठा गैरसमज आहे जो मी सतत बोलत असते आणि तो तोडणं हे देखील तुमचं सगळ्यांचं काम आहे असं मला वाटतं। नरेंद्र दाभोलकरांचं कुठलंही लेखन, नरेंद्र दाभोलकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी केलेलं कुठलंही काम, रॅशनलिस्ट म्हणजे काय, रॅशनल आपण कशाला म्हणतो याची कुठलीही माहिती नसलेले लोक या संपूर्ण चळवळीला हिंदुत्ववादी हिंदूंच्या विरोधी चळवळ असं लेबल लावतात, विशेषतः तरुण मुलं। आणि माझ्या पत्रकारितेच्या निमित्ताने, इंग्लिश मीडियम मध्ये काम करत असल्याच्या निमित्ताने अशा खूप तरुण वर्गाशी संपर्क आला आणि मग मी खरं सांगू तर चिडायचे की तुम्ही काय वाचलंय, पण नंतर मला ही गंमत वाटायला लागली की या लोकांनी काहीच वाचलेलं नाहीये आणि मी माझ्या एका रिलेटिव्हला दाभोलकरांच्या पुस्तकांचं संच गिफ्ट पाठवलं। दाभोलकरांच्या नावाने खोटी कविता पसरवली जाते। मी एकदा हमीदकडून व्हेरीफाय केली की खरंच हे त्यांनी लिहिलेली आहे का, व्हॉट्सअप ग्रुप्सवरती पसरवली जाते। तर मला असं वाटतं हे सांगणं ठासून की ते हिंदू विरोधी नव्हते, तर हिंदू चिकित्सा आणि हिंदू विरोध याच्यामध्ये काय फरक आहे हे सांगणं। आता जसं अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने 30,000चा चेक दिला, तर असं माझी अशी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की दाभोलकरांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाबद्दलची पुस्तकं तुम्ही वेगवेगळ्या वाढदिवस, अॅनिव्हर्सरी, लग्न ह्या सगळ्याच्या निमित्ताने गिफ्ट द्या आणि तो एक प्रकल्पच आपण केला पाहिजे जो मी माझ्या लेवलवर करते, कारण मी काय तुमच्यासारखी कार्यकर्ती नाहीये। देयर इज अ थिन लाईन बिटवीन ऍक्टिव्हिजम अँड जर्नलिझम अँड आय स्टिक टू जर्नलिझम। सो मी कार्यकर्ती नाहीये, पण मी माझं काम नेटाने करत असते आणि मला हे दिसतंय की या सगळ्या गॅप्स आजच्या काळात आहेत। आज आपण हे सगळे बसलोय, पण आजचा जो वर्ग आहे तो फेसबुकवरून इंस्टाग्रामच्या रील्सकडे गेलेला आहे।
तरुण वर्ग, त्याच्याही पेक्षा एक मोठा तरुण वर्ग हा OTT-ला ग्लूड, म्हणजे OTT प्लॅटफॉर्म्सवर जो कॉन्टेंट येतोय त्याला तो सगळा चिकटलेला आहे. K-ड्रामामध्ये आजची तरुण पिढी, सगळा कोरियन ड्रामा जो आहे त्याला ते एडिक्ट झालेले आहेत. अशा लोकांचा ज्यांचा संपर्कच नाहीये समाजातल्या प्रश्नांकडे, त्यांना तुम्ही कसं जोडून घेणार आहात चळवळीशी, हे खूप मोठं आव्हान आहे. आणि तो दुवा तुम्ही सतत शोधावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नंदिनी जाधव यांच्या कामाची बातमी जेव्हा मी पेपरमध्ये करत होते, एक इंटरेस्टिंग किस्सा सांगेन. ज्यावेळी मी पहिल्यांदा असं सांगितलं आमच्या न्यूज रूम मध्ये, त्यावेळी अशी प्रतिक्रिया आली की हे काय प्रकार आहे, असं केस कोण का वाढवतात, म्हणजे असं पण असतं का. तर तुम्ही ह्या प्रश्नामध्येच काम करत असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हे सगळे प्रश्न सगळ्यांना माहीत आहेत असं, पण असं नाहीये. अनेक पॉलिसी मेकर, समाजातला उच्चभ्रू वर्ग, उच्चभ्रूच्या वरचा वर्ग जो पॉलिसी मेकिंग मध्ये खूप मोठा इन्फ्लुएन्सर असतो, त्यांना यातलं काहीही माहीत नाहीये. अनेक सामाजिक प्रश्नांपासून ते तोडले गेलेले आहेत, कारण कार टू कार्पेट असा त्यांचा जीवन प्रवास आहे. आणि हा वर्ग देखील महत्वाचा आहे. कॅपिटलिझम आणि सगळं भांडवलवादी आव्हानं असणार आहे, क्रोनी कॅपिटलिझम म्हणजे. तर मग माझं असं म्हणणं आहे की आपण आपल्या बेटात न राहता आपण संवादाचे सेतू ओपन केले पाहिजेत. आपण अधिकाधिक वर्गापर्यंत पोहोचू कसं, इंस्टाग्राम रील्सवर तुम्ही कसं येऊ शकता याचा तुम्ही विचार राहुलनी करावा अशी माझी विनंती आहे. जी ऍप्स आहेत आताच्या काळात, जी लोकांना अपील होतात, त्या स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि नाहीतर म्हणजे कसं होईल की आपण वार्तापत्र काढतोय, लोक वाचत नाहीत, किंवा समविचारी, जाणीवा नेणीवा जागृत असलेले लोक वाचतात, इथपर्यंत मर्यादित राहू. काल मी कोणाशी तरी बोलताना मुद्दाम नमूद केलं होतं, आणि हे मी इथे सांगताना डिस्क्लेमर देऊन सांगते, सनातन संस्थेच्या 2 केसेस माझ्यावर आहेत. आपल्यासारखे काही समविचारी लोक, त्यातली एक केस मोफत मला कायदेशीर लढून देत आहेत, एक केस माझी आधीची कंपनी आहे ती लढतीये. तर सनातन संस्थेने आता जो नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, त्यांनी धार्मिक आचरण म्हणजे काय याची पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि ती मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र, गोवा इथल्या वेगवेगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन्सवर महत्वाचे जे लोक आहेत त्यांना ते गिफ्ट देत आहेत. त्याच्या बातम्या ब्रॉडशीट पेपर्स मध्ये महत्वाच्या छापून येत आहेत. आणि त्यापैकी एका भाषणामध्ये एक फॉर्मर जज असं म्हणाले की ही पुस्तकं शाळांमध्ये वाटली गेली पाहिजे. तर हा धोका आहे तुमच्या आमच्या पुढचा, हे चॅलेंज आहे तुमच्या आमच्या पुढचं. आपण जर स्वतःला श्रिंक केलं, आपण जर स्वतःला मर्यादित लोकांपर्यंत ठेवत गेलो, सनातन संस्थेने त्यांचं जे हे सगळं काम आहे, कारण त्यांच्यासाठी पुढच्या काही काळातली लढाई आहे. हे ओव्हरनाईट झालेलं हिंदुत्वकरण नाहीये. हिंदू राष्ट्र बनवणं, आपण एकेकाळी हसायचो, असं कधी बनू शकणार नाही, पण आज हा धोका खरा वाटतोय, आपल्याला दिसतोय. त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये यांना फ्रिंज ऑर्गनायझेशन म्हणून किती काळ अजून इग्नोर करणार आहोत. 4 विचारवंतांच्या हत्या झाल्यानंतर हा प्रश्न तुम्ही आम्ही विचारला पाहिजे. घरामध्ये मी असं म्हणेन, आपल्याला वाटतं, माझ्या घरात सांगते, व्हॉट्सअपवर मी असं काही टाकलं की भांडणं होतात, आणि मग तो अनकम्फर्टेबल डिस्कशन्स आपण इनिशिएट करायची का, हा खूप मोठा प्रश्न आहे. याला माझं तुम्हाला सल्ला उत्तर असं आहे की येस, ती आपण करूया. जिथे जिथे वाद होतील अशी भीती वाटते म्हणून आपण टाळतो, तिथे वादा व्यतिरिक्त किंवा काय म्हणूया सामोपचाराने कशा चर्चा होतील, किती लोकांना दाभोलकर माहिती आहे, काहीतरी विषय काढायचा आणि समोरच्याचं मत जाणून घेऊन आपलं मत तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आणि हे जे व्हॉलंटिअरिंग आहे, हिंदू राष्ट्र होऊ न देणं, आणि आयडिया ऑफ इंडिया म्हणजे भारताची जी काय म्हणूया सेक्युलर म्हणून विविध तेथली एकता, ही जी ओळख आहे ती टिकवायची असेल तर ही लढाई एक दिवसाची नाहीये, एका येणाऱ्या काळातल्या निवडणुकीची देखील नाहीये. हे कल्चरल वॉर म्हणून हिंदू राष्ट्र ज्यांना आणायचं आहे ते त्याच्याकडे बघताय. तुम्ही परवाच मोदींचा एक व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यात ते असं सांगतायत की मोदी कौन आहे. हे तर 4-5 हजार वर्षापूर्वीपासूनचे वेद आणि सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे ज्या मनुस्मृतीला तुमचा विरोध आहे तो त्यांचा आदर्श आहे आणि ते त्यांना आणायचं आहे. तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला तयार राहावं लागणार आहे. अंधश्रद्धेशी लढत असताना या सगळ्याकडे कानाडोळा करून किंवा आम्ही हा आमचा झोन नाही, ही आमची फील्ड नाही असं म्हणून राहता येणार नाहीये. याचं कारण तुम्हाला आठवत असेल की म्हणजे गणपती हा प्लॅस्टिक सर्जरीचं उदाहरण आहे, असं अत्यंत अवैज्ञानिक गोष्ट सांगण्यात आली होती मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये माननीय महोदयांकडून. त्यामुळे उद्या जर हिंदू राष्ट्र आलं तर विज्ञानवादालाच मुळात मारून टाकलं जाणार आहे. रॅशनलिझम हा काही उरणारच नाहीये. तर हे सगळं टिकवायचं असेल तर आयडिया ऑफ इंडिया टिकवणं हे खूप गरजेचं आहे.
कदाचित बोर वाटेल तुम्हाला असं वाटेल ही येऊन काय बोलतीये, काही जणांना असं वाटेल की मी काँग्रेसशीच हस्तक आहे. तर असं काही नाहीये. मला खरंच कळकळीने वाटतं की आपण हे सतत बोलत राहिलो तर काहीतरी फरक पडतो आणि स्टोरी शेअरिंग करत राहिलो तर लोक विचार करायला लागतात. तर हा विचार करायला लावणं, प्रश्न विचारायला लावणं, जे आता ते बोलले की आपके दादा बोलते इसके लिए ये सही बात नाहीये, असं मी जेव्हा बोलते तेव्हा माझ्या घरातले मोठे व्यक्ती देखील नाराज होतात की तुमचा वयाचा केवळ मी आदर ठेवून मी नाही नमस्कार करणार कोणाला, असं जेव्हा मी म्हणते तेव्हा. पण तुमच्या मुलाबाळांनाही तुम्ही सवलत द्या. माझा नेहमी अनिसाच्या लोकांना प्रश्न असतो की तुमच्या घरामध्ये ज्यावेळी आंतरजातीय विवाह होतात त्यावेळी असं कोणीतरी असतं की विरोध करणार, त्यावेळी तुम्ही बोलता का ओपनली? आणि ते बोलत नसाल तर तुम्ही बोलायला लागा. ज्यावेळी ह्या लढाया घरात येतात, पर्सनल असतात, तिथे खूप मोठं चॅलेंजिंग असतं. मी लग्न करताना मी कटाक्षाने सांगितलं मी कर्मकांड करणार नाही. खूप मोठी नाराजी होती, कुजबूज असते, असं वाटतं की नाही नाही हे असं करावं तसं करावं, कोणी कोणी बोलणारे असतात. पण तो निर्णय घेणं, त्याला टिकून राहणं हे आव्हान असतं आणि ते मी केलं. म्हणजे मी माझं कौतुक नाही सांगत आहे, पण मला असं वाटतं जर मी तिथे डगमगले तर मी मग कशाला बोलू? अंधश्रद्धा निर्मूलन, सेक्युलरिझम, कर्मकांड मी करणार नाही आणि मी ज्योतिबा फुले मानते, हे मी कशाला बोलू? त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ह्या वैयक्तिक चॉईसेसमध्ये ज्यावेळी तुम्हाला संधी मिळतात तिथे तिथे त्या करा. माझ्या भोवतीचे 10 लोक जसं मला माहिती आहे की मी घेतलेल्या निर्णयानंतर येऊन त्यांनी माझ्याशी डिस्कस केलं आणि त्यांना देखील पटलं की मी असं का केलं. आणि तिथे मग संधी मिळते की तुम्ही हा विचार मानता, तो का मानता, त्याच्याबद्दलचं मला अमुक एक गोष्ट समजून घ्यायची आहे, त्यांची क्युरिओसिटी जागी करणं. तर वार्तापत्र तर चालू आहे आणि तुम्ही बेस्टच काम करताय, पण लढाईचं रण खरंच खूप मोठं आहे आणि तुम्ही आमची आशा आहात. त्यामुळे ऑल द बेस्ट. तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी टाकून आम्ही आमची पत्रकारिता करतोय, म्हणून हक्काने कधीही काम आलं की आम्ही फोन करतो तुमच्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना ही माहिती हवी आहे आणि तुम्ही ती देता. आणि यापुढे देखील असंच विश्वासाने एकसाथ काम करत राहूया. मला माहित नाही हे या कार्यक्रमाला धरून आहे की नाही, पण जे काही वावटळ कुठलेली आहे ती देखील लवकरच खाली बसावी सामंजस्याने, कारण ही विवेकाची लढाई आहे. चळवळीबद्दल देखील चांगलं बोललं जात नाही आणि आम्हाला वाईट वाटतं. म्हणजे मी तर खरंच खूपच नवीन आहे, पण माझी अशी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जाणते आहात सगळेजण, ते देखील तुम्ही कराल येणाऱ्या काळामध्ये अशी आशा बाळगते. आणि आजच्या कार्यक्रमाला बोलायची संधी दिली आणि ऐकलं त्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू म्हणते आणि माझं भाषण संपलं. मनपूर्वक धन्यवाद अलकाताई. आपण दिलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आपले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये